साखरेच्या वाढलेल्या दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा आणि हंगाम 2025-26 मधील ऊसाचा दुसरा हप्ता प्रति टन 525 रुपये द्यावा या मागणीसाठी आज शेतकरी संघटनांच्या वतीने प्रादेशिक सहसंचालक साखर उज्ज्वला पळसकर यांना निवेदन देण्यात आलं। मागील हंगामात साखरेची सरासरी 40 रुपये किलो दराने विक्री झाली असून सध्या साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे। कारखान्यांकडे शिल्लक असलेल्या साखरेच्या विक्रीतून वाढीव उत्पन्न मिळत असल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे। वाढलेल्या दरामुळे कारखान्यांना मोठे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते, त्यामुळे या वाढीव नफ्यातील हिस्सा शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी करण्यात आली। 15 सप्टेंबरपर्यंत दुसरा हप्ता न मिळाल्यास प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिला। आज आम्ही सर्व संघटनांच्या वतीने प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांना निवेदन दिलेलं आहे। मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला शिल्लक साखरेतील नफा शेतकऱ्यांना देण्यात यावा। तो किती होतोय तर मी एक उदाहरणासाठी सांगितलं, ज्या कारखान्याचं 5 लाख टन गाळप झालंय त्यांची साखर झाली 65 टन निर्माण। 65 टनमधली 8% 3 महिने शिल्लक आहे 24%, म्हणजे 24% जरी साखर धरली तर त्यावर 15 रुपये जरी जादा मिळाले तरी कारखानदारांना कमीत कमी 18.75 कोटी रुपये मिळतात, म्हणजे 20 कोटी रुपये मिळतात। हे त्या 5 लाख टनाला भागलं तर 375 रुपये कारखानदारांचं रितसर देणं लागत आहे। याशिवाय RISF-नुसार हिशोब आम्हाला दिला पाहिजे, कारण गेल्या वर्षी बाग्यास 2800 ते 3600 गेले, मोल्याशी 12 ते 15 हजारने गेले, प्रेसमेट 700 ते 900 रुपयांनी गेले। याशिवाय वीज असेल, इथेनॉल असेल, आणखीन मद्यार्क या उपपदार्थातून मिळणारा जो RISF आहे तो आजपर्यंत कारखानदारांनी आम्हाला दिलेला नाही, त्याचा साधा हिशेबही सादर केलेला नाही। वास्तविक कारखाना बंद झाल्यानंतर 120 दिवसाच्या आत हिशोब सादर करणं कायद्याने बंधनकारक आहे। असं असताना या ऑफिसने सुद्धा त्यांच्यावर काहीही कारवाई केलेली नाही। आज 180 दिवस झाले कारखाने बंद, मग 2 महिने ऑफिस तर काय करतंय, हे जबाबदारी या साखर संचालकांची आहे। याबद्दल त्या RISF-मधील फक्त आम्ही आत्ता ॲडव्हान्स म्हणून 150 रुपये जमा करतोय आणि 375 नियमाने मिळणारे अधिक 150 असं 525 रुपये दुसरा हप्ता कारखानदारांच्याकडून वसूल करून द्यायची जबाबदारी साखर संचालकांची आहे, शेतकऱ्यांची नव्हे। आम्ही 15 सप्टेंबरपर्यंत यांना मुदत दिली आहे। जर 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही केलेल्या मागण्याचा विचार करून आमच्या शेतकऱ्यांना जर बिलं नाही काढलीत तर साखर संचालकांच्या कार्यालयासमोर आम्ही सर्व संघटना मिळून बेमुदत ठे आंदोलन करण्याचा इशारा आज आम्ही दिलेला आहे। शासनाने एक्सपोर्ट साखर म्हणजे इम्पोर्ट साखर जवळजवळ 52 रुपये किलो प्रति दर 52 रुपये किलोने मागवलेली आहे। त्याचा प्रोसेसिंग खर्च जवळजवळ 8 रुपये आहे आणि वाहतुकीचा खर्च 6 रुपये आहे, म्हणजे येणारी साखर ही 66 रुपयाच्या घरामध्ये असेल। आणि असं असताना मला म्हणायचं आहे, देशांतर्गत जी साखर आहे ती सुद्धा साखर 70च्या लेवलमध्ये 70च्या दरामध्ये राहील आणि असा दर जर राहिलाच तर शेतकऱ्यांना येणारा कालावधीमध्ये FRP सुद्धा त्या 3100 रुपयाच्या हमी भावावरती 3600 रुपये आम्ही उसाला दर घेतलेत आणि भविष्यामध्ये उद्याच्या जे कारखाने सुरू होणार आहेत त्या हंगामामध्ये सुद्धा चालू हंगामाच्या डबल जवळजवळ दर आपल्याला शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे। आणि त्या दृष्टीने सुद्धा शेतकऱ्यांनी सुद्धा आता एकजुटीनं काम करणं गरजेचं आहे। उद्याच्या कालावधीत मागील हिशोब आम्ही यांच्याकडून घेणारच आहे, परंतु पुढील हंगामामधले उसाचे दर ठरल्याशिवाय कारखाने आम्ही सुरू करू देणार नाही। कालच 15 ऑक्टोबर शासनाने तारीख दिलेली आहे, परंतु 15 ऑक्टोबर कधी राहील, तुम्ही आमचा मागचा हिशोब पूर्ण केला तर पुढचे आम्ही कारखाने सुरू करू देणार आहे, तोपर्यंत आम्ही कारखाने सुद्धा या भविष्यात सुरू करू देणार। यावेळी सावकार मदनाईक, वैभव कांबळे, रुपेश पाटील, भगवान काटे, माणिकराव पाटील आदी उपस्थित होते।